Now the next step is to learn the formula chart. I बरोबर am, singular बरोबर is आणि प्लुरल बरोबर are. जसे लोक. लोक एकापेक्षा जास्त असतात म्हणून त्यांना people म्हणतात. म्हणून आर फार्मर्स साठी आर. कुठलीही एक वस्तू असेल, उदाहरणार्थ चेअर. चेअर ही सिंग्युलर आहे म्हणून इज. टेबल इज. मनोज इज. मी तुम्हाला आता ॲम इज आणि आरचा उपयोग कसा करायचा ते शिकवतो. आय बरोबर ॲम, सिंग्युलर बरोबर इज आणि प्लुरल बरोबर आर येतं. हो, पण यात एक एक्सेप्शन आहे, यूचं. यू सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, यू बरोबर नेहमी आर येतो. आणि फिगर म्हणजे रक्कम, 50,000 असो 50 रुपये असो, त्याच्याबरोबर नेहमी इज वापरायचा. सिंग्युलर बरोबर वॉज आणि प्लुरल बरोबर वर. उदाहरणार्थ दीपिका वॉज. का? कारण दीपिका सिंग्युलर आहे. आपण जर अनेकांबद्दल बोललो तर असं बोलू, दे वर, दोज फिशरमन वर. MEN मेन अनेक आहेत म्हणून वर. MAN मॅन एक आहे म्हणून वॉज. एक असेल तर वॉजचा वापर केला जातो, अनेक असतील तर वरचा वापर केला जातो. पण यात सुद्धा एक्सेप्शन आहेत. यू एक असो किंवा अनेक, वरच येईल. फिगर रक्कम कोणतीही असो, वॉजच येईल. तुमचं कन्फ्युजन असेल की डू आणि डजचा वापर कुठे आणि कसा करायचा. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे आपण, दे म्हणजे ते. एकापेक्षा जेव्हा जास्त असतात, अनेक, तेव्हा दे. जेव्हा वाक्याची सुरुवात आय, वी, यू किंवा देनी होते तेव्हा डूचा वापर होतो. आणि वाक्याची सुरुवात जेव्हा ही, शी किंवा इटनी होते तेव्हा डजचा वापर होतो. ही म्हणजे कोणताही पुरुष, शी म्हणजे कोणीही स्त्री, इट म्हणजे असं काही की ज्याला आपण एक मानतो पण ती स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही आणि असले तरी तसं म्हणू इच्छित नाही. जसं छोटंसं मूल आहे, मुलगा असेल किंवा मुलगी असेल तेव्हा त्याच्यासाठी इट. गाय असेल किंवा बैल असेल तर त्याच्यासाठी इट. टेबल स्त्रीलिंगही नाही किंवा पुल्लिंगही नाही पण एक आहे म्हणून इट. फॅन स्त्रीलिंगही नाही आणि पुल्लिंगही नाही पण एक आहे म्हणून इटचा वापर करायचा. पुन्हा एकदा सांगते, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे आपण, दे म्हणजे ते किंवा कुणीही अनेक. वाक्याचा प्रारंभ दे अशा प्लुरलने होत असेल तर डूचा वापर करायचा. ही म्हणजे कुणीही एक मेल पुरुष, शी म्हणजे कुणीही एक स्त्री फिमेल, इट म्हणजे ज्याला आपण पुरुषही म्हणत नाही किंवा स्त्रीही म्हणत नाही, कुणीही एक आहे. जसं चेअर, टेबल, फॅन, कम्प्युटर, अशा वेळेला डजचा वापर करायचा. अशा प्रकारे आय, वी, यू, दे असतील तर डूचा वापर करायचा आणि ही, शी, इट असं असेल तर डजचा वापर करायचा. अशा प्रकारेच आय, वी, यू, दे असतील तर हॅवचा वापर करायचा आणि ही, शी, इट असं असेल तर हॅजचा वापर करायचा. आय, वी, यू, दे असं असेल
त्याला एस किंवा ES प्रत्यय लावायचा नसतो. ही शी इटला एस किंवा ES लागेल. हे सगळं आपण आता नेक्स्ट पेजवर पाहूया. या पेजवर आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की वाक्याची सुरुवात कशापासून होते आणि कोणकोणत्या वाक्यांची कशी सुरुवात झाल्यामुळे पुढे कोणते कोणते प्रत्यय लागतात. पुन्हा एकदा सांगते. आय, वी, यू, दे असेल तर डू, ही, शी, इट असेल तर डज, आय, वी, यू, दे असेल तर हॅव, ही, शी, इट असेल तर हॅज. आय, वी, यू, दे असं असेल त्याला एस किंवा ES प्रत्यय लावायचा नसतो. ही, शी, इटला वर्बच्या फर्स्ट फॉर्मला एस किंवा ES. याशिवाय इंग्लिश भाषेत आणखी कुठलाही रूल नाही. मित्रांनो, फॉर्म्युला चार्टचा प्रारंभ करूया. सुरुवातीला आपल्याकडे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. होतं अशा वाक्यांचं फॉर्मेशन कसं होईल? जी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असतात, ज्यांच्यामध्ये नॉट येत नाही, त्यांचं फॉर्मेशन होतं सब्जेक्ट प्लस वर्ब एस और ES प्लस ऑब्जेक्ट. एस और ES कुठे वापरायचे असतात? ही, शी, इटच्या वाक्यांमध्ये वापरायचे असतात. आय, वी, यू, दे ला फक्त व वापरायचं असतं. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर सब्जेक्ट प्लस डू और डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. डू और डज चा उपयोग कसा करायचा? आय, वी, यू, दे असतील तर डू आणि ही, शी, इट असेल तर डज. आता काही एक्झाम्पल्स पाहूया. सूर्य सकाळी 6 वाजता उगवतो. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. सूर्य सब्जेक्ट झाला, क्रिया आहे उगवण्याची, 6 वाजता ऑब्जेक्ट आहे. The sun rises at 6 AM. S और ES का लागला? सनला इटच्या ग्रुपमध्ये घेतलं जातं म्हणून तो इट झाला आणि SES लागला. The sun rises at 6 o'clock. मला तुमचे पैसे नकोत. मला तुमचे पैसे नकोत हे सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह वाक्य आहे. मी सब्जेक्ट झाला, नको असण्याची क्रिया वर्ब झाला आणि पैसे ऑब्जेक्ट झालं. आय डोंट वॉन्ट युअर मनी. या प्रकारे हे वाक्य बनवलं आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला आता बाय हार्ट करायचा आहे. एकमेकांना विचारून घ्यायचं आहे. जसं आम्ही विचारू, सिंपल प्रेझेंट ऍक्टिव्ह व्हॉइस निगेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? आपण काय सांगायचं? सब्जेक्ट प्लस डू और डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अगदी साधी गोष्ट आहे. जे जे ऍक्टिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युला आहेत त्यांच्या आधी एस म्हणजे सब्जेक्ट आणि एंडला ओ म्हणजे ऑब्जेक्ट लागतो. सिंपल पास्ट टेन्स पॉझिटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही वर्ब चार्ट पाहिलात? कम, केम, कम, गो, वेंट, गॉन, टेक, टुक, टेकन. दुसरं वर्ब आहे वर्ब टू. जेवढी सिंपल पास्ट टेन्स मधली पॉझिटिव्हची सेंटेन्सेस आहेत त्यांना या फॉर्म्युलाने बनवायचं आहे. जसं मी मुंबईला गेलो. मी सब्जेक्ट झाला, जाण्याची क्रिया झाली वर्ब आणि मुंबई ऑब्जेक्ट. आय वेंट टू मुंबई.
अशा तऱ्हेने हे सेंटेन्स बनलं. सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. विशेष लक्ष द्यायचंय, वर्ब 1 जिथे येईल तिथे फक्त वी लिहायचंय. वी म्हणजे वर्ब आणि त्याचा फर्स्ट फॉर्मच आला पाहिजे. कॉमन मिस्टेक होते ही. अशा प्रकारच्या वाक्यात काही लोक चुकून वर्ब टू म्हणतात. ती चूक होता कामा नाही. मी मुंबईला गेलो नाही. आय डिड नॉट गो टू मुंबई और आय डिडंट गो टू मुंबई. वर्बचा फर्स्ट फॉर्म गो आणि फॉर्म्युलानी तयार झालेला आहे. पुढे सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस विल और शाल कोणतंही वापरा. विल और शाल आणि निगेटिव्ह असेल तर नॉट. पुढे वर्ब प्लस ऑब्जेक्ट येईल. मी उद्या येईन. आय विल कम टुमॉरो. हे सेंटेन्स या फॉर्म्युलानी तयार झालंय. आपण पुन्हा एकदा पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्स पॉझिटिव्ह. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब एस और ईएस प्लस ऑब्जेक्ट. ही शी इट लाच एस ईएस लागले पाहिजेत. सिंपल पास्ट टेन्स पॉझिटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस नॉट असेल तर प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय बरोबर ॲम, सिंग्युलर बरोबर इज, प्लुरल बरोबर आर, यू बरोबर नेहमीच आर आणि कोणत्याही फिगर बरोबर इज. वर्ब प्लस आय एन जी. जसं फर्स्ट वर्ब कमचं कमिंग होईल, गोचं गोईंग, मेकचं मेकिंग, गिव्हचं गिव्हिंग, ट्रेडचं ट्रेडिंग. आता आपण कंटिन्युअस पास्ट टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस वॉज और वर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सिंग्युलरच्या पुढे वॉज, प्लुरलच्या पुढे वर, यूच्या बरोबर वर, फिगरच्या बरोबर वॉज. आता आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस नॉट प्लस वी प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता आपण त्याचं एक्झाम्पल पाहू. मी पुऱ्या तळत आहे. आय एम फ्राईंग पुरीज. मी पुऱ्या तळत होते. आय वॉज फ्राईंग पुरीज. मी पुऱ्या तळत असेन. आय शॅल और आय विल बी फ्राईंग पुरीज. मी झोपत आहे. आय एम स्लीपिंग. मी झोपत होते. आय वॉज स्लीपिंग. मी झोपत असेन. आय विल बी स्लीपिंग. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट
प्लस हॅव और हॅज प्लस निगेटिव्ह असेल तर नॉट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. आय, वी, यू, देच्या सोबत हॅव आणि ही, शी, इट बरोबर हॅज. वर्ब 3 काय आहे? वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. कम, केम, कम. गो, वेंट, गॉन. टेक, टुक, टेकन. तिसरी लाईन आहे वर्ब 3. तुम्हाला आता एक खास काम करायचंय. बाय हार्ट करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण वर्ड चार्ट आला पाहिजे, नाहीतर हा विषय तुम्हाला अजिबात समजणार नाही. वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 येत असेल तरच तुम्ही फॉर्म्युलाचा वापर करू शकाल. समजा आपल्याकडे एक सेंटेन्स आहे. मनोज इथे आला आहे. सब्जेक्ट झाला मनोज, येण्याची क्रिया झाली वर्ब आणि इथे ऑब्जेक्ट. मनोज आय नाही, वी नाही, यू नाही, दे नाही. ही आहे म्हणून हॅज येईल. मनोज हॅज. आता येण्याची क्रिया, त्याचं वर्ब 3. कम, केम, कम. कम वर्ब 3 झालं. मनोज हॅज कम हिअर असं सेंटेन्स बनलं. कोणतेही सेंटेन्स फॉर्म्युलाच्या बाहेरचं असूच शकत नाही. आता पुढे परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला बघू. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस निगेटिव्ह असेल तर नॉट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. सूर्य उगवला होता. द सन हॅड रिझन. आम्ही शहर सोडलं होतं. वी हॅड लेफ्ट द सिटी. पुढे परफेक्ट फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस विल और शाल हैव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. नॉट कुठे लावायचं? तर विल किंवा शालच्या नंतर. तर परफेक्ट फ्युचर टेन्स झाला की नाही? आता आपण कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. इथे पहा, बीन सुद्धा आहे आणि वर्ब बरोबर ING फॉर्म सुद्धा. आता आपण कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. याच्यात नॉट कुठे येऊ शकतं? वरील दोन्हीमध्ये हॅव हॅजच्या नंतर नॉट आणि इथे हॅडच्या नंतर नॉट. आता आपण कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला पाहू. सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. जर ॲक्टिव्ह वॉइसची सेंटेन्सेस असतील तर वर्ब प्लस ING येईल. हा टेन्स आपण पाहिला. याची स्पेशालिटी काय आहे? तर दोन्ही कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वर्ब प्लस ING येतं किंवा कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये वर्ब प्लस ING येतं किंवा कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये वर्ब प्लस ING येतं. आपण सर्व टेन्सेसची ऍक्टिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युला पाहू.
Simple present tense positive. Subject plus verb s or es plus object. Simple present tense negative. Subject plus do or does plus not plus verb plus object. Simple past tense positive. Subject plus verb to plus object. Simple past tense negative. Subject plus didn't plus verb plus object. Simple future tense चा फॉर्म्युला आहे subject plus will or shall plus not plus verb plus object. Continuous present tense चा फॉर्म्युला subject plus am, is, are plus verb plus ing plus object. Continuous past tense चा फॉर्म्युला subject plus was or were plus verb plus ing plus object. Continuous future tense चा फॉर्म्युला subject plus will or shall plus be plus verb plus ing plus object. Perfect present tense चा फॉर्म्युला subject plus have or has plus verb 3 plus object. Perfect past tense चा फॉर्म्युला subject plus had plus verb 3 plus object. Perfect future tense चा फॉर्म्युला आहे subject plus will or shall plus have plus verb 3 plus object. Continuous perfect present tense चा फॉर्म्युला आहे subject plus have or has plus been plus verb plus ing plus object. Continuous perfect past tense चा फॉर्म्युला आहे subject plus had plus been plus verb plus ing plus object. Continuous perfect future tense चा फॉर्म्युला आहे subject plus will or shall plus have been plus verb plus ing plus object. सुरुवातीला s म्हणजे सब्जेक्ट आहे आणि एंडला o म्हणजे ऑब्जेक्ट आहे. लक्ष द्या, खात्री करा आणि व्यवस्थित बाय हार्ट करा. ऑल द बेस्ट. यापुढे आपण हेल्पिंग वर्ब कॅन, कुड, शुड, मे, मस्ट, लेट, लेट्स, लेटस, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, डिड हॅव टू, विल हॅव टू, शॅल हॅव टू इथपर्यंत लेट आणि लेटस सोडून जी जी हेल्पिंग वर्ब्स आहेत त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब म्हणजे वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. जसं मी हे काम करू शकते, आय कॅन डू धिस वर्क. हे वाक्य या फॉर्म्युलामध्ये बनलंय. शुड हॅव, कुड हॅव, मस्ट हॅव, माइट हॅव, वुड हॅव. लक्षात ठेवा,
या 5 हेल्पिंग वर्बसाठी वर्ब 3 आणि याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला तेथे आलं पाहिजे होतं. हे शुड हॅवचं एक्झाम्पल आहे. केलं पाहिजे होतं, शुड हॅव. यू शुड हॅव कम देअर. वर्ब थर्ड कम आहे. कम, केम, कम हे या फॉर्म्युलाने बनलेलं सेंटेन्स आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बाय हार्ट करा आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 15 मिनिटं. युअर टाइम स्टार्ट्स नाव.
वेलकम बॅक फ्रेंड्स. आता आपण पाहूया पॅसिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युले. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे अशी सेंटेन्सेस ज्यामध्ये सब्जेक्ट नसतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला पाहूया. ऑब्जेक्ट प्लस am, is, are plus not plus verb 3 केव्हा येईल? नॉट असेल तर ते am, is, are च्या नंतर येईल. चेक्स इथे स्वीकारले जातात. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं पॅसिव्ह व्हॉइसचं उदाहरण आहे. चेक्स आर ऍक्सेप्टेड हिअर. कोण करतं ते दिलेलं नाही. इथे जर ते सांगायचं असेल तर बाय मनोज, बाय कॅशियर, बाय दीपक, बाय मॅनेजर, जो कोणी असेल तो. तर हे सेंटेन्स असं बनलं. सुरुवातीला ऑब्जेक्ट चेक्स, अनेक आहेत म्हणून आर, ऍक्सेप्टेड वर्ब 3, बाकी उरलेलं सेंटेन्स हिअर. जर सांगायचं असेल कोणाकडून तर बाय मनोज. अशा प्रकारे हे पॅसिव्ह व्हॉइस सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स बनलं. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज अ वर प्लस नॉट प्लस वर्ब 3 आणि सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस विल और शॅल प्लस नॉट प्लस बी प्लस वर्ब 3. पॅसिव्ह व्हॉइस सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला तुम्हाला बाय हार्ट करायचा आहे. आपण एक एक्झाम्पल पाहू. राजीव गांधीची हत्या 1991 मध्ये केली गेली होती. सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. यात कोणी केली हे सांगितलं नाहीये. कुणाची हत्या केली हे सांगायचं असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जावं लागेल आणि नाही सांगितलं तर पॅसिव्ह व्हॉइस. राजीव गांधी वॉज असॅसिनेटेड इन 1991. हे सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. उद्या तुम्हाला पैसे दिले जातील. और यू विल बी पेड टुमॉरो. और मनी विल बी पेड टू यू टुमॉरो. ही झाली सिंपल फ्युचर टेन्स पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य. तुम्हाला शिक्षा केली जाईल. करणारा कोण आहे हे नाही सांगितलंय. यू विल बी पनिश्ड. तर हा झाला सिंपल फ्युचर टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस am और is और are प्लस being प्लस verb 3 प्लस by प्लस सब्जेक्ट. कंटिन्युअस पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस was or were प्लस being प्लस verb 3 प्लस by प्लस एस. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस इंग्लिशमध्ये बनत नाही म्हणून त्याचा फॉर्म्युला नाही. परफेक्ट प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. नॉट असेल तर तो हॅव किंवा हॅजच्या नंतर येईल. हॅवचा प्रयोग आय,
वी, यू, दे साठी आणि हॅजचा प्रयोग ही, शी आणि इट साठी करतात. परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. परफेक्ट फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस विल और शॅल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. यामध्ये बीनचा वापर केला आहे हे कॉमन आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीन कॉमन आहे. एक लक्षात ठेवायचं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी वर्ब 3 लागतं. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स यांचे पॅसिव्ह व्हॉइस होत नाहीत. इंग्लिश भाषेमध्ये हे नाही, म्हणून त्यांचा कोणताही फॉर्म्युलाही नाही.